आषाढ महिना सुरू झाला की घरोघरी गुळाच्या कापण्या केल्या जातात. पण काहींच्या कापण्या ह्या कडक होतात किंवा चिवट होतात. तर तसं होऊ नये यासाठी आज आपण सर्व साहित्यांचं योग्य प्रमाण घेऊन मस्त खुसखुशीत आणि तोंडात विरघळतील अशा गुळाच्या कापण्या करणार आहोत. आणि कापण्या करण्यासाठी जे नेहमी आपण साहित्य घेतो त्यासोबतच आणखी एक साहित्य असं घालणार आहोत, ज्यामुळे या कापण्या खायला मस्त खुसखुशीत तर लागतातच, सोबतच थोड्याशा कुरकुरीत पण लागतात, अजिबात वातड होत नाही. चला तर मग आता या गुळाच्या कापण्या कशा करायच्या ते पाहूया. नमस्कार, मनीषा's टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आता इथं मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे. तर गुळाच्या कापण्या करण्यासाठी आधी आपल्याला गुळ लागणार आहे. तर इथं मी 1 कप एवढा गुळ घेतलेला आहे. तर ज्या कपाने किंवा वाटीने तुम्ही पीठ मोजून घेणार आहात त्याच कपाने किंवा वाटीने आपल्याला किसलेला गुळ घ्यायचा आहे. तर गुळाला इथं फोडून वगैरे घ्यायचं नाही, तर असं किसणीने किसून घ्यायचा. तर मी तुम्हाला आज अगदी सोपी पद्धत सांगणार आहे. नंतर त्याच कपाने 1 कप एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. हे नॉर्मल आपलं पाणी आहे, मी गरम वगैरे करून घेतलेलं नाही. आता ते व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आपण शक्यतो गुळाचं पाणी करायचं असलं तेव्हा गुळ फोडून घेतो आणि गॅसवर त्याला गरम करून त्याचं पाणी तयार करून घेतो आणि नंतर ते थंड करतो आणि मग त्यासाठी बराच वेळ जातो. तर तसे न करता या पद्धतीने गुळ व्यवस्थित विरघळला जातो. आता आपण हे पाणी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घेणार आहोत. आता गुळ विरघळतोय तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊ. तर एका ताटामध्ये मी गव्हाचं पीठ मोजून घेणार आहे. तर ज्या कपाने आपण गूळ मोजून घेतला आहे त्याच कपाने आपण 2 कप इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अजून मी इथं अर्धा कप गव्हाचं पीठ जास्तीचं घेतलेलं आहे. जसं आपल्याला लागेल तसं मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आता यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत. तर इथं मी 3 ते 4 चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. बेसन पीठ घातल्यामुळे ह्या कापण्या छान खमंग लागतात. आता आपल्याला यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे. तर मी साधारण 4 चमचे रवा टाकून घेते. रवा घातल्यामुळे ह्या कापण्या खुसखुशीत तर होतातच आणि वरतून छान कुरकुरीत पण होतात. बऱ्याच जणांच्या कापण्या ह्या नरम पडतात, वातळ होतात, त्यासाठी असा बारीक रवा जरूर टाकून घ्यायचा. आपल्या कापण्या ह्या छान चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेल्या शोपा आहेत त्या 1 चमचा टाकून घ्यायच्या आहेत. नंतर त्यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर आणि अगदी 2 चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठामुळे कापण्यांना छान अशी चव लागते आणि गोडाचा पदार्थ असल्यामुळे मीठ हे थोडंसं टाकूनच घ्यायचं. नंतर आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचंय. आता आपण पिठामध्ये मोहन घालून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये साजूक तूप टाकून घ्यायचंय. तर 2 चमचे इथं मी घट्टसर असं साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलही घेऊ शकता. आता मोहन व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि तूप हे गरम आहे त्यामुळे मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर हाताने त्याला व्यवस्थित चोळून सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित लावून घेणार आहे. म्हणजे तूप आहे ते सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि असं व्यवस्थित मुठीमध्ये दाबून त्याची मूठ वाढली गेली पाहिजे. मी तुम्हाला आता दाखवतेच. तर व्यवस्थित आता तूप सगळं पिठामध्ये लागलेलं आहे आणि अशी मूठ वाढली तर ती वाढली जाते आणि बोटाने तोडली तरच तुटते. तर या पद्धतीचं मोहन हे सगळं पिठामध्ये लागलं पाहिजे. आता आपण कणिक मळून घेणार आहोत. तर आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं होतं तर त्यातील गुळ हा सगळं विरघळून गेलेला आहे. तर अगदी थोड्याच वेळामध्ये सगळं गुळ विरघळून जातो आणि व्यवस्थित ते पाणी तयार होतं. तर या पद्धतीने तुम्ही ही गुळाचं पाणी तयार करू शकता. आता बघा थोडं टाकत मी हे पीठ मळून घेणार आहे. अगदी भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं नाही, तर अंदाजाने आपल्या पाणी टाकत चालायचं म्हणजे व्यवस्थित असं कणिक मळली जाते. आता बघा गुळाचं पाणी थोडंसं उरलेलं आहे. तर मी जे पीठ आपण अर्धा कप नंतर घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि थोडं करत परत गुळाचं पाणी टाकून घेते. तर असं या पद्धतीने हे कणिक मळून घ्यायची. तर इथं आपल्याला जास्त घट्टसर किंवा जास्त सैलसर ही कणिक मळून घ्यायची नाही. तर आपण पुऱ्यांना जशी कणिक मळतो त्या पद्धतीचीच आपल्याला थोडीशी सॉफ्ट पण घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. तर आता बघा मी गुळाचं पूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि इथं 2.5 कप एवढं आपल्याला पीठ लागलेलं आहे. तर हे एकदम परफेक्ट माप आहे. पण इथं तुम्हाला थोडंफार कणिक जास्त लागू शकते किंवा गुळाचं पाणीही थोडंफार कमी जास्त लागू शकतं. आता बघा कणिक मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीची कणिक अशी आपल्याला
मळून घ्यायची आहे। आता यावर झाकण ठेवून आपण हे 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवू, कारण यामध्ये आपण रवा टाकलेला आहे तर त्याला थोडासा वेळ लागतो फुलायला, तर त्यासाठी 10 मिनिटं असं रेस्टला ठेवून घ्यायचं। आता बघू शकता 10 मिनिटानंतर आपली कणिक एकदम छान अशी सॉफ्ट झालेली आहे। आणि आता मी त्या कणकेचे 2 भाग करून घेणार आहे आणि त्यातील एक भाग मी तुम्हाला आता लाटून दाखवणार आहे। तर त्याच्या कापण्या कशा करायच्या ते तुम्हाला दाखवते। आधी गोळा मी छान सॉफ्ट असा करून घेतलेला आहे आणि नंतर त्याला लाटून घ्यायचं आहे। आता इथं लाटत असताना मी तेल, तूप किंवा पीठ वगैरे काहीच लावलेलं नाही आणि पीठ अजिबात याला लावायचं नाही। गोळा अगदी थोडासा लाटला गेल्यानंतर त्यावर आपण खसखस टाकून घेणार आहोत। तर इथं अशी चौफेर खसखस टाकून घ्यायची, म्हणजे ती पोळीमध्ये सगळीकडे अशी पसरली जाते, पोळीमध्ये चिकटून बसते आणि कापण्या तळताना खसखस ही तेलामध्ये अजिबात निघत नाही। तर त्यासाठी आपला जो गोळा आहे तो व्यवस्थित थोडासा लाटला गेला की लगेचच खसखस पसरवून घ्यायची आणि हलक्या हाताने लाटणं असं व्यवस्थित त्यावरतून फिरवत चालायचं। आता एका बाजूने आपण खसखस लावून घेतली, मी दोन्ही बाजूंनी ही खसखस लावून घेणार आहे। त्यासाठी ही जी पोळी आहे ती मी पलटवून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मी खसखस सगळ्या बाजूला व्यवस्थित लावून घेणार आहे। तर या पद्धतीने खसखस लावून घ्यायची। तुमच्याकडे जर खसखस नसेल तर तुम्ही तीळही टाकून घेतली तरी चालेल, त्यानेही खूप छान दिसतात कापण्या। आता बघा मी हलक्या हाताने व्यवस्थित हा गोळा लाटून घेते। सुरुवातीला थोडासा हलक्या हाताने लाटायचं आणि नंतर मग व्यवस्थित त्याला लाटून घ्यायचं। आता बघा आपल्याला ही पोळी जास्त पातळ करायची नाही किंवा जास्त जाडसरही ठेवायची नाही। जास्त जाडसर ठेवाल तर कापण्या ह्या मऊ पडतात आणि पातळ जर ही पोळी लाटून घेतली तर कापण्या ह्या कडक पडतात। तर त्यासाठी मध्यममध्ये ह्या कापण्यांची जी पोळी आहे ती लाटून घ्यायची। आता बघू शकता मी तुम्हाला दाखवते, या पद्धतीने मी मध्यममध्ये ही पोळी लाटून घेते। आता आपण त्याच्या कापण्या पाडून घेणार आहोत। तर सुरीच्या साहाय्याने मी अगोदर सरळ असे कट करून घेते। लहान मोठ्या साईजमध्ये तुम्हाला जसे हवे तसे कट करून घ्यायचे आणि मग थोडासा पोळपाट हा तिरकस करायचा आणि अशा तिरकस पाटोडीच्या आकाराच्या कापण्या करून घ्यायच्या। तर करायला अगदी सोपे आहेत, फार काही जास्त वेळ लागत नाही। तर बघू शकता या पद्धतीचे असे आकार हे तयार होतात आणि दिसायलाही छान दिसतात। तर बघा आता मी ते एक एक करत काढून घेणार आहे। तर मी तुम्हाला एक कापणी दाखवते जवळून, तर बघू शकता किती छान दिसायला दिसते। तर असं चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित ह्या कापण्या काढून घ्यायच्या आहे आणि मी आता एका ताटामध्ये यांना ठेवून घेणार आहे आणि दुसरा जो गोळा राहिलेला आहे मी तोही याच पद्धतीने लाटून त्याच्या कापण्या पाडून घेणार आहे। तर बघा ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि राहिलेला गोळा आहे तो मी लाटून त्याच्याही कापण्या पाडून घेईल। आता आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत आणि आपण त्यांना आता तळून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेतलेलं आहे। आता तेल कसं गरम करायचं ते मी तुम्हाला सांगते। तर तेल आपल्याला मध्यममध्ये गरम करून घ्यायचं आहे, जास्त कडकही नाही आणि जास्त थंड किंवा कोमटही तेल आपल्याला ठेवायचं नाही। तर मध्यममध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि मध्यम ते कमी आचेवरती आपल्याला ह्या कापण्या व्यवस्थित तळून घ्यायच्या। तळत असताना सुरुवातीला आपण झाऱ्यावर अशा कापण्या ठेवून घ्यायच्या आणि त्या अलगद अशा तेलामध्ये सोडायच्या। एक एक सोडण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही ह्या तेलामध्ये सोडू शकता। आता बघा मी मंद आचेवरती व्यवस्थित ह्या कापण्या उलट पलट करत एकसारख्या अशा तळून घेते। तर आपल्याला ह्या अजिबात मोठ्या गॅसवर तळायच्या नाही, तर मध्यम ते कमी आचेवरच आपल्याला ह्या खरपूस अशा कापण्या तळून घ्यायच्या आहेत। त्यांना असा गोल्डन सोनेरी रंग यायला लागला की समजायचं आपल्या कापण्या छान आतपर्यंत तळल्या गेलेल्या आहेत। तर बघा मी आता कापण्यांना काढून घेणार आहे। तर एकदम मस्त असा कलर आलेला आहे आणि त्यांना असं जाळीवर काढून घ्यायचे आहेत। अशा जाळीवर काढल्यामुळे त्या वातळ वगैरे होत नाही आणि त्यातील एक्स्ट्राचं तेल असतं तेही निघून जातं। तर आता आपण दुसरी बॅच आहे तीही तेलामध्ये अशीच सोडून घेणार आहोत। तर इथं मी तेल आहे ते मध्यममध्ये गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला मध्यम ते कमी आचेवरती व्यवस्थित ह्या खरपूस अशा कापण्या तळून घ्यायच्या आहेत। जास्त मोठ्या गॅसवर किंवा कडक तेलामध्ये ह्या कापण्या अजिबात तळायच्या नाही, नाहीतर त्या वरतून जळतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात। आता बघू शकता आपली उलटपलट करत दुसरी बॅचही तळली गेलेली आणि तिलाही काढून घेतलेली। तर आता मी एका बाउलमध्ये त्यांना सर्व करून घेतलेले। तुम्ही जवळून बघू शकता आपल्या कापण्या किती छान मस्त दिसत आहेत, अगदी बघताच तोंडाला पाणी सुटतंय। तर बघा मी तुम्हाला एक जवळून दाखवते। तर त्यावरची खसखसही बघा किती छान दिसते आणि रंगही किती छान आलेला आहे। तर अशा मस्त खुसखुशीत कुरकुरीत आपल्या ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत। तर मी तुम्हाला आता एक तोडून दाखवते। तर बघा आतमध्ये किती छान मस्त खुसखुशीत आहे आणि वरतून अशा कुरकुरीत झालेल्या आहेत। तर या पद्धतीने तुम्ही जर ह्या कापण्या केल्या तर तुमच्यासुद्धा कापण्या या पद्धतीनेच तयार होतील। तर तुम्ही
ह्या आषाढ महिन्यात एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने ह्या कापण्या नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.